तिसरी मुलगी झाली म्हणून सासरच्यानी डायरेक्ट माहेरी नेऊन सोडलं. मी त्या देवाचं नाव तुम्हाला सांगत नाही, पण त्या देवाचे एवढे उपवास काय असतं ते सगळं सगळं मी केलं. मला नॉनव्हेज एवढं आवडायचं, तरीसुद्धा मी वर्षभर नॉनव्हेज खाल्लं नाही. व्यवस्थित सगळं जशा अटी नियम असतात रात्रंदिवस तेच ध्यान करून मी एवढं केलं, तरीसुद्धा मला तिसरी मुलगी झाली. ही सुद्धा घटना एका ताईंची आहे. तर त्यांनी सांगितलं की लग्न माझं असं चांगलं झालेलं, म्हणजे चांगलं स्थळ मिळालेलं, म्हणजे भरपूर सासरचे श्रीमंत आहेत, लग्नसुद्धा छान झालेलं, कशाची कमतरता नाही आहे. घरीसुद्धा म्हणजे सासरी कशाचीच कमतरता नव्हती, धूमधडाक्यात, म्हणजे मला जसं पाहिजे होतं अगदी तसं लग्न झालं. खूप छान होतं. सासरची माणसंसुद्धा छान होती. नवरा एवढा छान प्रेमळ मिळालेला. मी खूप खुश होते माझ्या सासरी. बघता बघता 2 वर्षांनी आम्हाला पहिली मुलगी झाली. त्यावेळेला घरचे सगळे खूप खुश होते, का तर घरी पहिली लक्ष्मी आली. मग लक्ष्मी म्हणजे धनाची पेटी असं तसं बऱ्याच वेळा म्हटलं गेलं. त्यानंतर तिचं वेलकम, तर सगळं डेकोरेशन हे करून वेलकम केलंय. परत म्हटली, त्या सांगत होत्या 11-12 महिन्याची मी प्रत्येक महिन्याला तिची म्हणजे सेलिब्रेट केलं. एवढं छान सगळं व्यवस्थित चाललेलं. एवढा लाड, पहिली मुलगी म्हणून सगळं सगळं व्यवस्थित झालं. त्यानंतर 2-2.5 वर्षांनी परत प्रेग्नेंट राहिले. प्रेग्नेंट राहिल्यानंतर एक धाकधूक होती की बाबा पहिली मुलगी आहे, दुसरी पण मुलगा पाहिजे. मला पण वाटत होतं, आणि प्रत्येक कितीही कुणीही म्हटलं ना की मला म्हणजे 2 मुलीत आम्ही खुश आहे, पण नसतं. प्रत्येकाला म्हणजे पहिली मुलगी असली तरी दुसरा मुलगा प्रत्येक आईची इच्छा असते. अगदी तशीच माझी सुद्धा होती. मला सुद्धा असं वाटत होतं की नाही, मला दुसरा मुलगाच व्हावा, आणि मी ठाम होते की नाही, मला मुलगाच होईल. मी सगळं व्यवस्थित डॉक्टर सांगताय तसे पथ्य पाणी पाळलेली, सगळं व्यवस्थित होतं. आणि मी त्यावेळेला पण उपवास हे केलेले. म्हटलं जाऊ दे, का तर एक मुलगा एक मुलगी असं व्यवस्थित सगळं होऊन जाईल. सासरचे पण सगळ्यांनाच थोडं टेन्शन होतात, पण म्हणतात ना, देवाने इथं साथ नाही दिली, दुसरी पण मुलगीच झाली. आता सगळे घरातले टेन्शनमध्ये आले की 2 वेळेला मुली झाल्या, आता काय करायचं, मग तिसऱ्या वेळेला चान्स घ्यायचा का नाही ह्याच्या माझी अवस्था पण नव्हती, मेंटॅलिटी पण मी तेवढी तयार नव्हते. पण घरचे म्हटले जाऊ दे, 2 मुलीनंतर तिसरा मुलगा होतोच. त्यावेळेला आम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सगळं कसं व्यवस्थित हे केलेलं की आम्हाला मुलगाच पाहिजे. आणि मी थोडंसं सुद्धा मुलीचा विचार केला नव्हता. मला मुलगा होणारच ह्याच्यावर मी 100% म्हणजे म्हणतात ना, खात्री. मी मॅनिफेस्टचे बरेच व्हिडिओ बघितलेले, म्हणजे टेक्निकल हे असतं ते, सगळ्या जेवढं होतं होईल तेवढं केलेलं की नाही, मला मुलगा होणारच. एवढी मी ठाम होते. पण म्हणतात ना, त्यावेळेला पण देवानं मला साथ दिली नाही, आणि झाली मुलगी. म्हणजे त्या ताईंना तिसरी सुद्धा मुलगी झाली. मुलगी झाल्यानंतर सासरच्यांचं रूप म्हणजे सासरी कायापालटच झाला सगळा. त्यांनी सगळा दोष म्हटल्या मला दिला. आता माझा काय दोष होता त्यात? मला तिसरी मुलगी झाली, माझ्या काय हातात होतं का? आणि कुठल्या आईला वाटतं की आपल्याला लागोपाठ मुलीच व्हाव्या? तिचं पण स्वप्न होतं, तिला पण वाटत होतं मला 2 मुलीनंतर तरी मुलगा व्हावा, पण नाही, तिसरा मुलगाच झाला. ज्यावेळेला मुलगा झाला, तिसरी मुलगीच झाली. मुलगी झाल्यानंतर सासरची लोक माहेरी म्हणजे दवाखान्यात जास्त वेळ थांबली नाहीत, आली नाहीत. 4 महिने माहेरी होते. 4 महिने झाल्यानंतर आई म्हटली, आता बरेच दिवस झाले, तू जा सासरी, मिस्टरांशी बोल. म्हणजे पहिली मुलगी इंग्लिश मिडियमला टाकलेली शाळेला, तिची शाळा बुडेल, जा तू. मग म्हटलं बरं ठीक आहे. सासरच्या मिस्टरांना एवढा फोन करायचे, सासू सासऱ्यांना कोणीसुद्धा धड नीट बोलायला तयार नाही. गेले सासरी, मुलींना घेऊन सासरी गेले. सासरी गेल्यानंतर सासरची लोक म्हणायला लागली, हिच्या पायगुणच म्हणजे अपशकुनी आहे ही, हिच्यामुळे माझ्या घराचा वंश बुडाला, तिने पण मुलीच झाल्या, मुलींचं एवढं काय करायचं, मी काही हिला घरात घेणार नाही, आम्ही काही हिला नांदवणार नाही, असं काही बोलायला लागले. एवढा माझ्यावर प्रेम करणारा नवरा, तो सुद्धा माझ्याकडे बघायला सुद्धा तयार नाही. मी एवढी हातापाया पडली, माझ्या माहेरच्यांनी एवढी रिक्वेस्ट केली की नाही, तिच्या तरी हातात काय, एवढं सगळ्यांनी समजून सांगितलं, पण सासरची माणसं ऐकायलाच तयार नाहीत. शेवटी ज्या गाडीनं गेलेली तीच गाडी घेऊन माहेरी आली. आता मग मध्यस्थी करून बाबा, मी माझ्या नंदांना फोन करून सगळ्यांना, पण सगळे मला इग्नोर करायला लागले. हे तर जाऊ द्या, माझ्या स्वतःच्या नवऱ्याने म्हणजे माझा तर नंबर ब्लॉक करून टाकला, शिवाय त्याला ड्रिंकचं व्यसन लागलं, का तर मुली झालेत. मी देवाला म्हटलं ठीक आहे, दिल्यास पदरात मुली ठीक आहे, पण माझा काय एवढा गुन्हा होता की हे सगळं माझ्यावरच खापर फोडलं की तुझ्यामुळे झालं.
मलाही त्रास होत होता. मला मुली झाल्या ह्याचा, तिन्ही मुली झाल्या ह्याचा त्रास माझा राहिला बाजूला. मी हे सगळं बाबा सासूला कसं मनवायचं, सासऱ्यांना, मिस्टरांना, नंदांना, एवढं मी सगळे प्रयत्न केले, पण कोणीच काही माझं ऐकायला तयार नव्हतं. माहेरी राहिले. आता आत्ता माझी मुलगी 9 महिन्याची, त्यांची मुलगी 9 महिन्याची आहे. त्या सांगत होत्या 9 महिन्याची मुलगी आहे. भावाचं लग्न झालेलं आहे, त्याची फॅमिली घेऊन तो बाहेर असतो. तो आई वडिलांना पैसे पाठवायचा, पण तोही आता असं ही करायला लागला की यांचा एवढा खर्च मी एवढे पैसे कुठून देणार, माझी सुद्धा फॅमिली आहे. मग मला एक दिवस आई बोलली की एक काम कर, तू कसंही असू दे तुझ्या सासरी जा, सासू सासऱ्यांशी तिथं जा, तिथं राहा, तिथं बोल, तू बोलून राहा, काय व्हायचंय ते उद्या, शेवटी तुझं घर आहे, तू एकदा घर सोडू नकोस, तू त्यातून बाहेर पडले. अरे पण ते मला घरातच घ्यायला तयार नाहीत. मी आईला एवढं आईचं माझं एक दिवस खूप जोरात भांडण झालं. आई म्हणायला लागली, आम्ही पिकलं पान, आम्ही तरी तुला किती दिवस साथ देणार आहे, तुझा भाऊ काय पैसे जास्त पाठवत नाही, मग तेवढ्यात आम्ही शिवाय पोरींचा खर्च आम्ही कसं मॅनेज करणार. म्हणजे असं आईचा समज झालं. मग ती म्हणायला लागली शेजारच्या बायका ही सगळे. मी तिला एवढं सांगितलं, आई थोडे दिवस मला थोडीशी सांभाळ, मी परत स्वतः जॉब करेन आणि मी माझ्या पोरींना शिकवेन. पण हल्ली आई म्हणे तुला वाटतंय तेवढं सोपं नाही आहे, पुढे जाऊन खूप अवघड असतं. 3-3 पोरे त्या, म्हणजे पोरी झाल्यात, माझा काय दोष. आणि आपल्याला असं वाटतं की काय नाही, म्हणजे आपण बाहेर पडू, पोरींना शिकू घडवू, पण त्याच्यासाठी किती स्ट्रगल आहे हे ज्याच्यावर वेळ आले त्यालाच माहिती असतं ना. मग एवढं जर देवाचे उपवास तपास करून सगळं व्यवस्थित करून सुद्धा पदरात जर एवढं दुःख येत असेल तर देवाची म्हणजे उपवास का करायचे, देवाची पारायणं का करायची, हा असा एका ताईंचा प्रश्न आहे. त्यांच्या आयुष्यात एवढे प्रॉब्लेम्स आले, आता ह्याच्यावर काय उत्तर देणार. कारण कसं झालं, आपण तर स्वामींची सेवा करतो किंवा कुठल्याही गुरूंची करतो, पण आपल्याला असं वाटतं, पण जगात एवढे प्रॉब्लेम आहेत. त्यावेळेला कळलं की बाबा काही जण म्हणतात ना खरंच देव नाही आहे, देव हाकेला धावत नाही असं. मग त्या ताईंचं तेच मत होतं की सगळं बरं ठीक आहे, एवढं व्यवस्थित दिलं मला, सासरची माणसं, सासू सासरे, नवरा, सगळं मनासारखं दिलेलं, सगळं व्यवस्थित होतं. आता म्हटलं पहिली मुलगी इंग्लिश मिडियमला त्यावेळेला होती, आता तिला शाळेचा प्रॉब्लेम तिचा झाला, आता मी तिला इथं माहेरच्या शाळेत पाठवते. आता इंग्लिश मिडियमला घालायची तर म्हणजे एवढी कपॅसिटी नाही आहे. आणि ठीक आहे 1-2 मुली असत्या तर माहेरच्याने पण सांभाळ असतं, पण त्यांना 3 मुली दिसत आहेत आणि मी चौथी, म्हणजे चौघींना सांभाळायचं. सासरचे तर तयारच नाहीत मला नांदवायला, शिवाय माहेरचे पण अशी कुरकुर करायला लागलेत. मग मी जायचं कुठं, मग मी काय करायचं. म्हणजे एवढा मोठा प्रश्न पुढ्यात आहे बाबा. हां ठीक आहे, आता मी जर काही चुकीचं वागले असतील, आता म्हणजे त्यांचं असं मत आहे की पळून जाणारे की ते असं दुसऱ्या मार्गाने असं काही करून लग्न करतात, त्यांना व्यवस्थित देव ठेवतो. आणि आम्ही एवढं सगळं व्यवस्थित प्रामाणिकपणे करून, एवढं सगळं करून, सासू सासऱ्यांच्या ज्यावेळेला तिकडं होते, पहिली मुलगी झाली त्यावेळी त्यांनी एवढं डेकोरेशन हे ते सेलिब्रेट केलं. त्यावेळी त्यांना पहिली मुलगी धनाची पेटी, पहिली बेटी धनाची पेटी असं वाटलं त्यांना, म्हणजे त्यांनी त्यावेळेला सगळं व्यवस्थित केलं. आणि आता दुसऱ्या मुलीच्या वेळी पण थोडंफार त्यांनी, आणि तिसऱ्या वेळेला, आणि असं आहे का ती मुलगी होणार आहे हे मला माहिती होतं, काहीच नव्हतं. म्हणजे एवढं त्यांचं मन भरून आलेलं की या सगळ्यातून बाहेर कसं पडायचं, कुठली सेवा करायचं, कुठल्या देवाकडे जायचं, तेव्हा तो या सगळ्यातून बाहेर काढेल. आणि ठीक आहे मध्यस्थांच्याकडून बरेच प्रयत्न केले त्यांनी, आणि त्यांनी स्वतः जाऊन सासूला, नवऱ्याला सगळं मनवण्याचा खूप प्रयत्न केला. एवढं पण त्या बोलल्या की मी माझ्या त्यातली 2 मुली माहेरी ठेवते आईकडं. एवढं सगळं करून बरं ठीक आहे, माहेरी आईकडे ठेवून मग त्या म्हटल्या मी फक्त त्यांच्या घरी कामासाठी जाणार का. मग आपण लग्न करून जातो त्या घरी आपला काही हक्क नसतो का. मुली झाल्या की आपलं तिथला विषय संपला का. हे जर मुलगा झाला असता, तिन्ही मुलं असतं तर म्हटलं मला त्यांनी कितीही केलं असतं. फक्त मुलगी आधी त्यांनी मला, म्हणजे जोपर्यंत 2 मुली होत्या ना तोपर्यंत त्यांनी मला कसलाच जाच केला नाही, कसलं काहीच बोलल्या नाहीत. उलट माझं कौतुकच करायचं, माझी सून अशी तशी, मी सगळं प्रॉपरली व्यवस्थित करायचं, सगळं छान चाललेलं. आणि त्या पण बघायच्या मी देवाधर्माचं किती करायचं, त्यांच्या समोर मी होते. मग आणि असं आहे का, कोणत्या आईला वाटणार आहे की मला तिसरा मुलगा नको, मुलगीच पाहिजे. मला माहिती असतं तर मी त्याच्यावर काहीतरी हे केलं असतं, पण काहीच समजूनच घ्यायला पुढची माणसं तयार नाहीत. मग अशा माणसांना कसं समजून सांगायचं, कुठल्या देवाकडे गेल्यानंतर अशा माणसांच्या डोक्यात प्रकाश पडेल, असं त्या ताईंचं मत आहे. तुम्हाला काय वाटतंय हो. खरंच देवाचे म्हणजे काय, आपण म्हणतो ना देवाची प्रार्थना करून आपण करतो, ठीक आहे, आपल्या आयुष्यातील अडचणी आपल्या स्वप्न मनासाठी पूर्ण व्हावी म्हणून आपण देवांच्या पायाशी जातो. पण जर हा एवढा त्रास बघितला तर काय नक्की करावं तेच म्हणजे काय नक्की अशा
प्रश्नांची उत्तरच आपल्याकडे नसतात. की बघा ना, आता काय त्या ताईंना सांगणार, त्यांना एवढा त्रास, आणि जर त्यांनी काहीच केलं नसतं तर म्हटलं असतं. मग त्यांचं तेच मत आहे की मी जर काही उपवास पारायणं काही केलं नसतं ना, आणि मला तिसरी मुलगी झाली असती, तर मी म्हटलं असतं जाऊ दे, आपण पाप केले, कधी देवाला पुजलं नाही, हे ते एवढं सगळं व्यवस्थित करून, सगळं करून सुद्धा देवाला एवढं मोठं दुःख द्यायचं होतं, तर आधी सुख पदरात का पाडलंस? आता कालची स्टोरी आपण ऐकली की त्या ताईंचं हे असं, तर यांचा हा प्रॉब्लेम. आता याच्यावर काय उत्तर द्यायचं? प्लीज तुमच्याकडे जर याच्यावर उत्तर काही असेल ना, तर नक्की कमेंट करून सांगा.